नमस्कार, मी सुरेखा आणि आपण पाहताय तारा न्यूज। गोकुळची निवडणूक आता अंतिम टप्प्यात पोहोचली। सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर निवडणुकीची प्रक्रिया वेगाने पुढे सरकतीये। प्रारूप मतदार यादी समोर येण्याआधीच गोकुळच्या राजकारणात मात्र एक नवा वाद उफाळून आलाय आणि या वादाच्या केंद्रस्थानी आहेत तब्बल 410 दूध संस्था। STI चौकशीनंतर या 410 दूध संस्थांना तुमचं सभासदत्व रद्द का करू नये अशी नोटीस गोकुळच्या प्रशासकांनी बजावली। मात्र अजून कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही। या संस्थांना आपली बाजू मांडण्यासाठी 22 जुलैपर्यंतची मुदत देण्यात आली आहे आणि प्रशासकांनी स्पष्ट केले, चर्चा आणि म्हणणं ऐकून घेतल्याशिवाय कोणताही अंतिम निर्णय होणार नाही। मात्र निर्णय होण्याआधीच संस्था चालक रस्त्यावर उतरलेत। शनिवारी 410 संस्थांच्या प्रतिनिधींनी एकत्र येत गोकुळ दूध संघावर मोर्चा काढला आणि यानंतर गोकुळच्या निवडणुकीपूर्वीचा राजकीय संघर्ष पुन्हा चव्हाट्यावर आलाय। प्रश्न आता फक्त 410 संस्थांचा नाही, प्रश्न आहे या संस्थांना मतदानाचा अधिकार मिळणार का? कारण गोकुळच्या निवडणुकीत प्रत्येक संस्था म्हणजे एक मत आणि प्रत्येक मतामागे एक गाव, एक गट आणि एक राजकीय समीकरण। त्यामुळेच निवडणुकीपूर्वी मतदार यादीत कोण राहणार आणि कोण बाहेर जाणार हा मुद्दा आता थेट राजकीय बनलाय। याच पार्श्वभूमीवर आज भाजपने गोकुळच्या प्रशासकांना निवेदन दिलं आणि गोकुळच्या संचालिका शौमिका महाडिक यांनी पडद्यामागून राजकीय खेळी करणाऱ्यांना थेट खडे बोल सुनावले। काही दुसऱ्या फळीतील कार्यकर्ते कोणाच्या तरी सांगण्यावरून गोकुळवर मोर्चे काढत आहेत असा थेट टोला त्यांनी लगावलाय आणि त्यांनी पुढे हेही स्पष्ट केले, ज्या संस्थांचं दूध गोकुळकडे येतं त्यांचा गोकुळशी संबंध तुटणार नाही। उपविधीनुसार त्यांना ब वर्गातील सभासदत्व मिळू शकतं, त्यांचा आर्थिक व्यवहार सुरूच राहणार। मात्र मतदानाचा अधिकार असणार की नाही हे नियम आता प्रशासकीय निर्णयावर ठरणार। म्हणजेच सभासदत्व रद्द झालं म्हणून संस्था गोकुळबाहेर फेकली जाणार नाही, पण मतदानाचा अधिकार गमावण्याची शक्यता आहे आणि हाच तर सगळ्या राजकारणाचा खरा केंद्रबिंदू आहे। कारण आर्थिक संबंध कायम राहणार असतील, दूध संकलन सुरू राहणार असेल, संस्थांचा गोकुळशी व्यवहार सुरू राहणार असेल, तर मग या संस्थांच्या मतदानाच्या अधिकारावरूनच एवढा राजकीय संघर्ष का? हा प्रश्न आता गोकुळच्या निवडणुकीच्या राजकारणात सर्वात मोठा ठरतोय। एकीकडे काही संस्थांना मतदानापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी केलाय, तर दुसरीकडे राजकीय हस्तक्षेप करून संस्थांना प्रशासकाविरोधात भडकवलं जात असल्याचा आरोप भाजपकडून केला जातोय। म्हणजेच एका बाजूला आरोप, दुसऱ्या बाजूला प्रत्यारोप आणि मध्ये गोकुळच्या 410 दूध संस्था। सतेज पाटील म्हणतात, राजकीय सोयीसाठी संस्थांचा मतदानाचा अधिकार हिरावून घेण्याचा प्रयत्न होऊ नये। तर शौमिका महाडिक यांचा सवाल आहे, गोकुळच्या संस्थांचं राजकीय भांडवल करू नका। प्रशासक आणि संस्थांमध्ये समन्वय घडवून आणणं ही राजकीय लोकांची जबाबदारी आहे। संस्थांना प्रशासकाविरोधात भडकवणं हे राजकारण नाही आणि याच मुद्द्यावर त्यांनी महायुतीत नव्याने आलेल्या काही कार्यकर्त्यांनाही लक्ष केलंय। आपण काहीतरी बोललो म्हणजे नेते खुश होतील या मानसिकतेतून काही जण गोकुळच्या संस्थांचा राजकीय वापर करत असल्याचा टोला त्यांनी लगावलाय। पण यामुळे एक प्रश्न मात्र निर्माण होतोय, गोकुळची निवडणूक महायुती एकत्र लढणार असल्याचा दावा केला जातोय, तर 410 संस्थांच्या प्रश्नावर महायुतीत एकमत आहे का? की निवडणूक जवळ येताच प्रत्येक गट आपापल्या राजकीय गणितानुसार संस्थांची बाजू घेतोय? कारण गोकुळची निवडणूक अजून प्रत्यक्ष सुरू झालेली नाही, पण मतदार यादीवरून राजकीय संघर्ष मात्र सुरू झालाय। आणखी एक गंभीर बाब म्हणजे 644 दूध संस्था अपात्र ठरल्या आहेत। आणखी सुमारे 1477 संस्थांचं भवितव्य अधांतरित आहे। काही प्रकरणं न्यायालयात, काही प्रकरणं सहकार विभागात, तर 410 संस्थांना आता आपली बाजू मांडण्यासाठी 22 जुलैपर्यंतची मुदत आहे। याच काळात गोकुळची प्रारूप मतदार यादी विभागीय उपनिबंधकाकडे सादर होणार आहे। म्हणजेच यादी तयार होणार, पण त्या यादीत कोण टिकणार हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आणि म्हणूनच गोकुळची निवडणूक आता फक्त सत्तेसाठीची निवडणूक राहिलेली नाही, ही लढाई आहे मतदार यादीवर नियंत्रण मिळवण्याची। कारण ज्या बाजूने संस्था त्या बाजूने मत आणि ज्याच्या हातात मतदार यादी त्याच्या हातात निवडणुकीच्या राजकारणाची दिशा।
एकीकडे नियमांची अंमलबजावणी करण्याचा प्रशासकाचा दावा, दुसरीकडे राजकीय हेतूने संस्थांना अपात्र ठरवलं जात असल्याचा आरोप आणि तिसरीकडे संस्थांना राजकीय आंदोलनासाठी रस्त्यावर उतरवलं जात असल्याचा प्रत्यारोप। या सगळ्या राजकीय संघर्षात गोकुळच्या दूध संस्थांचा खरा प्रश्न मात्र एकच, नियम सर्वांसाठी समान असतील का, की निवडणुकीच्या राजकारणानुसार नियमांची व्याख्या बदलणार? कारण गोकुळमध्ये निवडणूक होण्याआधीच राजकीय दूधफाट स्पष्टपणे दिसू लागलाय। 410 संस्थांच्या नोटिसा, संस्थांचा मोर्चा, भाजपचं निवेदन, सतेज पाटलांचे आरोप आणि शौमिका म्हाडकांचा थेट पलटवार। यातून एक गोष्ट मात्र स्पष्ट आहे, गोकुळच्या निवडणुकीची खरी लढाई अजून मतपेटीतच सुरू झालेली नाही। ती सुरू झाली आहे नोटिसांमध्ये, ती सुरू झाली आहे मोर्चांमध्ये आणि ती सुरू झाली आहे राजकीय आरोप प्रत्यारोपांमध्ये आणि सर्वात महत्त्वाचं, ती सुरू झाली आहे मतदार यादीत। आता 22 जुलैपर्यंत 410 संस्था काय म्हणणार, प्रशासक त्यावर काय निर्णय घेणार आणि न्यायालयाचा निर्णय काय असणार, अंतिम मतदार यादीत कोण राहणार, यावरच गोकुळच्या निवडणुकीच्या राजकारणाची पुढची दिशा ठरणार आहे। कारण गोकुळमध्ये आता प्रश्न फक्त एवढाच नाही की सत्ता कोणाच्या हातात जाणार, खरा प्रश्न असा आहे, सत्तेचा फैसला करणाऱ्या संस्थांना मतदानाचा अधिकार कोण देणार? आणि म्हणूनच गोकुळची निवडणूक मतपेटीत येण्याआधीच मतदार यादीच्या राजकारणात रंगली आहे। गोकुळमध्ये दूध वाहतंय पण राजकारण तापतंय आणि 410 संस्थांचा हा वाद आगामी निवडणुकीत महायुतीच्या एकजुटीची खरी परीक्षा ठरणार आहे। या आणि अशाच ताज्या अपडेटसाठी पाहत रहा तारा न्यूज।